अमरावती अकोला राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो जीपला समोरासमोर जबरदस्त धडक दिल्याने जीपच्या चालकासह त्याची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना नवसाळ फाट्यानजीक शेरिये बिहार या ढाब्यासमोर घडली। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मालवाहू ट्रक व महिंद्रा बोलेरो या वाहनाची जबरदस्त धडक झाली। या धडकेमध्ये वाहनाचा चालक याचा मृत्यू झाला आहे तर त्याची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाली आहे। कांदिवली मुंबईवरून बिहार राज्यातील पटना येथे महिंद्रा कंपनीची नवीन बोलेरो जीप डिलिव्हरी देण्यासाठी मुंबई येथील 45 वर्षीय मनोहर गुप्ता हे त्यांची पत्नी, 2 मुले व 1 मुलगी यांना सोबत घेऊन महामार्गावर आपले वाहन घेऊन जात असताना नवसाळ नजीक शेर बिहार या ढाब्यासमोर शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या सुमाराला अकोल्यावरून येणाऱ्या मालवाहू ट्रक क्रमांक MH40 BL 8287 च्या चालकाने दारूच्या नशेत आपलं वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून समोरून येणाऱ्या महिंद्रा बोलेरो या गाडीला जबर धडक दिली। यामध्ये जीप चालकाचा उजव्या पायाला तसंच शरीरावर अतिशय गंभीर दुखापत झाली। तसंच सोबत असलेली त्यांची पत्नी व 12 वर्षांची मुलगी सुद्धा या घटनेत गंभीर जखमी झाली आहे। 2 मुलांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली। जखमींना उपचारासाठी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेनं अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला आहे। बोलेरो जीपचा चालक हा वाहनांची डिलिव्हरी करून आपल्या कुटुंबाचं गुजराण करत होता। तो मुंबईला राहत असे। उत्तर प्रदेशातील मिर्जापूर जिल्ह्यातील ओडी ग्रामचा तो मूळचा रहिवासी आहे। तो कुटुंबासहित मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्याने पूजापाठ करण्याकरता आपल्या मूळगावी जात असल्याची माहिती असून रस्त्याने झालेल्या दुर्दैवी घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेतील आरोपी ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे। हा अपघात झाला असता महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती। या घटनेची माहिती मिळताच माना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील, महापोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण नलावडे, निलेश इंगळे व सहकाऱ्यांनी जखमींना त्वरित उपचारासाठी रवाना केलं व महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।